नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण व्लॉग यूट्यूब चॅनलवर एका नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, आज आपण पुन्हा एकदा आलेलो आहोत सातारा पुणे शहराला जोडल्या जाणारा जो खंबाटकी घाट आहे, या खंबाटकी घाटाला पर्याय म्हणून जो नवीन खंबाटकी घाट टनल प्रोजेक्ट निर्मिती होत आहे, तर याच बोगद्याच्या कामाचे अपडेट आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आपण जवळपास 3 महिन्यापूर्वी या ठिकाणी आलो होतो, तिथला व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, त्याची तुलना करून आणि आज काय काम झालेलं आहे हे आपण पाहू शकतो। आज पुन्हा एकदा ऑक्टोबर 2025च्या कामाची अपडेट या प्रोजेक्टची आपण आज आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। चॅनलला अद्याप जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओ संपूर्ण पहा, लाईक जरूर करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। जीसीबी टुरिझम नावाचं एक यूट्यूब चॅनल आहे आपलं, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो मित्रांनो, कारण ते चॅनल सुद्धा सध्याच्याला म्हणजे प्रगतीपथावर आहे। त्याच्यावरती आपण सर्व काही पर्यटन स्थळं वगैरे जे आहेत महाराष्ट्रातील असेल बाहेरचे असेल तर हे त्याच्यावरती आपण व्हिडिओ टाकत आहोत। नक्कीच त्या चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा कृपया। आज पुन्हा एकदा आपल्यासोबत राम उगले आपले मित्र सोबत आहेत, त्यांचेही धन्यवाद। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। पुण्यावरून साताऱ्याकडे जाण्याकरिता सध्या या वळणावळणाच्या व चढाईच्या घाट रस्त्याने जावे लागते, तर सातारा ते पुण्याकडे जाण्याकरिता 2 लेनचा हा जुना बोगदा सध्या रिटायर होण्याच्या मार्गावर आहे। याला पर्याय म्हणून नव्याने 6 लेनचे जुळे बोगदे तयार करण्याचे काम सुरू असून सध्या घाट रस्त्याने जड वाहनाला जवळपास 30 मिनिटे वेळ लागत असून हे अंतर आता 10 मिनिटात पार करणे शक्य होणार आहे। कसा होत आहे हा जवळपास 6.5 किलोमीटर लांबीचा नवीन प्रकल्प, ते आता मॅप अॅनिमेशनद्वारे पाहूया। पुणेच्या दिशेने या प्रकल्पाच्या सुरुवातीस जवळपास 2 किलोमीटर लांबीचा अप्रोच रोड निर्मिती होत असून त्यापुढे 1 किलोमीटर लांबीचा वायडक्ट निर्मिती होत आहे। त्यानंतर 1.2 किलोमीटर लांबीचे 6 लेनचे जुळे बोगदे निर्माण होत असून उर्वरित भागात सातारा साईडकडे अप्रोच रोडची निर्मिती होत आहे। आता पाहूया ऑक्टोबर 2025 रोजी या प्रोजेक्टवर किती काम झाले आहे। तर या प्रोजेक्टची सुरुवात पुणे साईडकडील खंडाळा गावापासून होत असून सुरुवातीलाच होत असलेल्या या अप्रोच रोडचे काम प्रगतीपथावर आहे। त्यानंतर 3 महिन्यापूर्वी या अंडरपासच्या लेफ्ट साइडला गर्डर इरेक्शन पर्यंतचे काम पूर्ण झाले होते। आता मात्र दोन्ही साइडला डेक स्लॅब पर्यंतचे काम पूर्ण झाले आहे। इथून पुढे काही अंतर दोन्ही साइडचे पीक्यूसीचे काम पूर्ण झाले असून राईट साइडचे मात्र कॅनल पर्यंत पीक्यूसीचे काम पूर्ण झाले आहे। येथूनच साताऱ्याकडून येणारी पुणेकडे जाणारी वाहतूक एक्झिस्टिंग टनलच्या बाहेर आल्यानंतर नवीन होणाऱ्या या महामार्गाला क्रॉस करून राईट साइडच्या सर्व्हिस रोडने वळवण्यात आली आहे। त्यानंतर सुरू होते जवळपास 1 किलोमीटर लांबीच्या या वायडक्टचे काम। या वायडक्टच्या राईट साइडच्या डेस्क स्लॅबचे 90 ते 95% काम पूर्ण झाले असून यावरून एक गोष्ट लक्षात येते की लवकरच राईट साइडच्या वायडक्ट वरतून व राईट साइडच्या बोगद्यामधून आपल्याला लवकरात लवकर प्रवास करण्यासाठी खुला करण्यात येणार आहे।
तर मंडळी आता आपण मागच्या वेळेस पलीकडल्या बोगद्यातून आपण प्रवास केला होता, आता राईट साईडच्या टनेलमधून आपण प्रवास करणार आहोत. पाहूया आतमध्ये काम पूर्ण झालं आहे का, वॉटरप्रूफिंगचं वगैरे काम. कारण मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं पलीकडल्या बाजूला बोगद्यातून अगदी पाणी टपकत होतं, तर इथं आता तशी परिस्थिती आहे का, नाही आहे. कारण की इथं सध्याच्याला बघा हे पाणी वाहताना दिसतंय, वॉटरप्रूफिंग केलेली आहे. पुढेही काम अंतिम टप्प्यात आहे. खाली रोड वर्कचं काम PQCचं पूर्ण झालेलं आहे आणि फिनिशिंगचं काम पण पूर्ण झालेलं आहे. त्याचबरोबर लाईट इन्स्टॉलेशनचं पण काम पूर्ण झालेलं आहे, व्हेंटिलेशनचं पण काम पूर्ण झालेलं आहे. साईडचं जे पण काम जे आहे तर ड्रेनेजचं हे सुद्धा पूर्ण झालेलं आहे. एकंदरीत मित्रांनो आपण बोगद्याच्या बाहेर आलेलो आहोत. बाहेरून आपण गोप्रोद्वारे इथून काम पाहूया. PQC वर्क पूर्ण झालेलं आहे बोगद्याच्या बाहेर आल्यानंतर. आणि समोर आपल्याला या ठिकाणी बऱ्याचशा अंतर पुढं वाढवून घेतलेले आहेत दोन्हीही टनल, राईट आणि लेफ्टचे. हे आपल्याला इथं पाहायला मिळतं. ह्याचंच काम आता सध्याच्याला बाकी आहे, नाहीतर दोन्ही टनलच्या आतमधील काम पूर्ण झालेलं आहे. इकडं जशा पद्धतीनं केले आहे तसंच पलीकडल्या साईडला पण होणं गरजेचं आहे, कारण पलीकडल्या साईडला थोडी मोठा म्हणजे उंच हिल आहे, इकडल्या भागाला तरी एवढी हिल नाही. आणि स्टोन पिचिंगचं काम सुद्धा या ठिकाणी पूर्ण झाले असल्या कारणाने भीती नाही आहे एवढी. चला तर मग पाहूया आता या बोगद्याचे सातारा एंडकडील काम व या ठिकाणच्या अप्रोच रोडचे काम किती झाले आहे. तर हा प्रोजेक्ट सातारा एंडकडे वेळे गावाच्या हद्दीमध्ये समाप्त होतो. या साईडकडील अप्रोच रोडचे काम देखील उत्तरोत्तर प्रगतीपथावर असलेले पाहायला मिळत आहे. सातारा एंडकडील या दोन्ही बोगद्याच्या एंट्री एक्झिट गेट वरती पोर्टल कव्हर एक्स्ट्रा बांधण्याचे कार्य सध्या प्रगतीपथावर असलेले पाहायला मिळत आहे. तर एकंदरीत मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक जरूर करा. अद्याप जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.